नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग. सकाळचे 7 वाजता आहेत. महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. गडचिरोली आणि भंडारा गोंदियाच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढलेला आहे. गडचिरोली भंडारा गोंदियाच्या जागेसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या भाजपचा खासदार आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. गजानन. नक्कीच महायुतीच्या जागा वाटपाचा जो 80% फॉर्म्युला ठरलेला आहे, 20% राहिलेला आहे. त्या 20%मध्ये गडचिरोली आणि भंडारा जिल्हा, भंडारा गोंदिया हा मतदारसंघ येतोय आणि या दोन्ही मतदारसंघावर राष्ट्रवादी अजितदादा गटाने दावा केलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी इच्छा व्यक्त केली होती की मला लोकसभा लढायची आहे. त्यानंतर गडचिरोली मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम हे आग्रही आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघावर अजितदादा गटानं आग्रह लावून धरलेला आहे. त्यामुळे हा पेच जो आहे तो सुचत नाहीये. 1-2 दिवसात सोडण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जातोय. कारण की भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही मतदारसंघामध्ये सध्या भाजपचे विद्यमान खासदार आहे आणि सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान खासदार असलेल्या जागा भाजपला मिळाव्या हा भाजपचा नॅचरल दावा आहे. परंतु प्रफुल्ल पटेल यांचा जिल्हा असलेला भंडारा गोंदिया आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्यासाठी गडचिरोली मतदारसंघ राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून मागण्यात आलेला आहे. तो आग्रह कायम आहे. वेळोवेळी बोलूनही दाखवलेला आहे आणि त्या बैठका सुरू आहेत. त्या बैठकीतही दोन्ही मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे हा पेच जो आहे तो वाढलेला आहे. पुढच्या 2 दिवसात यावर तोडगा निघेल अशी माहिती मिळते. नक्कीच. धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.